आणि एक मोठी बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या नांदगावमध्ये पिनाकेश्वर घाटामध्ये अपघात झालाय। ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळली आणि या भीषण अपघातात 2 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय तर 13 भाविक जखमी झाले। पिनाकेश्वर महादेव मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना भाविकांच्या हा अपघात झालेला आहे आणि काळातनं घाला घातलेला आहे। नियंत्रण सुटल्यानं तब्बल 200 फूट खोल दरीत ही गाडी कोसळली। अधिक माहिती घेऊयात निलेश वाघ यांच्याकडे। निलेश, काय अधिक अपडेट्स? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर नाशिकच्या नांदगाव तालुक्यात हा पिनाकेश्वर जो मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, इथे जे श्रावण मासामध्ये भाविक जे ते मोठ्या संख्येने इथे दर्शनासाठी येत असतात आणि त्याच पद्धतीने संभाजीनगर जिल्ह्यातील काही भाविक जे ते या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन दर्शनासाठी आले होते आणि ते दर्शन घेऊन परत असताना त्यांचा जो ट्रॅक्टर जो तो जवळपास 200 फूट खोल दरीत कोसळला आणि त्या अपघातामध्ये आपण जर पाहिलं तर 2 महिला ज्या आहेत त्या जागेवरच मृत्युमुखी पडल्या आणि जवळपास 13 प्रवासी ते जखमी झाले होते आणि तातडीने स्थानिक आणि ग्रामस्थांनी मदत कार्य राबवून त्या जखमींना जवळच असलेल्या बोलठाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि प्राथमिक उपचार करून त्यांना आता पुढील उपचारासाठी संभाजीनगरकडे रवाना करण्यात आलं। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निलेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट अँड रनची घटना